नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका, ज्यामध्ये आपण चालू घडामोडी जीकेचे प्रश्न बघणार आहोत। ते खूप IMP आहेत, महत्त्वाचे आहेत आणि या ठिकाणी नेहमी विचारलेले काही प्रश्न आपण यात टाकलेले आहेत। त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे, आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे आणि या ठिकाणी काय करायचं आहे, आपले जितके पण मित्र पोलीस भरती करत असतील किंवा या ठिकाणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे। तुमच्याकडे जर पोलीस भरतीचे ग्रुप असतील तर त्यामध्ये याची लिंक शेअर करायची आहे, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त लोक तुमच्या मित्रांचा या ठिकाणी फायदा होणार। आणि सोबतच या ठिकाणी बघा, आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणणार आहोत, नेहमी आणणार आहोत। त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट टाईम भेटत राहील। आता बघा, प्रश्न पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जम्मू आणि काश्मीर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिनची निर्मिती कोणत्या खनिज द्रव्यांपासून होते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लोह या खनिज द्रव्यापासून होते। प्रश्न क्रमांक 3 बघा, हिऱ्याचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी किंबर्ले आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, राष्ट्रकुल परिषदेची स्थापना म्हणजेच वेस्टमिन्स्टर करार घोषणा कोणत्या वर्षी झाली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1931 साली झाली। प्रश्न क्रमांक 5 बघा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वैनगंगा। प्रश्न क्रमांक 6 बघा, लष्करी उपकरणांचे उत्पादन एकत्रित करण्यास मान्यता भारत आणि कोणत्या देशाने दिली आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ग्रीस या देशाने दिली आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल, कारण की आपण गरजवंत अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी असे खूप महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी नेहमी आणत असतो, त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे या ठिकाणी सर्वांनी मला कमेंट करून सांगा। प्रश्न क्रमांक 7 बघा, भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अनुच्छेद 16। प्रश्न क्रमांक 8 बघा, कोणत्या हवामान विषयक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून केले? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी इन्सॅट 3DS आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्राचे मुख्यालय कोठे आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, पुढीलपैकी कोणत्या वायूला लाफिंग गॅस असे म्हटले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नायट्रस ऑक्साईड। प्रश्न क्रमांक 11 बघा, टायफॉइड या रोगावरील लस कोणत्या कंपनीने तयार केली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भारत बायोटेक। पुढचा प्रश्न क्रमांक 12 पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था म्हणजे डॅश। तर बघा, आता मी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, याच्यासोबतच त्याची उत्तर मला बघायचं आहे की किती विद्यार्थी कमेंट करून सांगताय। तर बघा, प्रश्न क्रमांक 12चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जिल्हा परिषद आहे। आता मला सांगायचं आहे, एक कमेंट मला ह्याची करा की ग्रामपंचायतीचा सचिव हा कोण असतो? काय करायचं आहे, मला कमेंट करून ह्याचं उत्तर सांगा। म्हणजे हे उत्तर काय करायचं आहे, मुलींनी सांगायचं आहे मला, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो। त्यानंतर पंचायत समितीचा सचिव हा या ठिकाणी कोण असतो किंवा त्याला काय नावाने संबोधले जाते? तर या ठिकाणी मुलांनी मला हे कमेंट करून सांगायचं आहे। बरोबर, सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा, सर्वांनी कमेंट करा। प्रश्न क्रमांक 13 बघा,
पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ठाणे या जिल्ह्यात येते. प्रश्न क्रमांक 14 बघा, किती मेगावॅटवर भारतातील हरित ऊर्जा निर्मिती क्षमता पोहोचली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 1,35,000. प्रश्न क्रमांक 15 बघा, भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अरुणाचल प्रदेशमध्ये काय तर भारतातील सर्वात पहिल्यांदा सूर्य दिसतो. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 16 लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र महाराष्ट्र राज्यात कोठे उभारण्यात येणार आहे? बघा सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. सर्वांनी नीट या ठिकाणी वाचत चालायचे आणि त्यांचा अभ्यास करत चालायचा आहे. आणि येणाऱ्या काळात पण आपण असेच प्रश्न बनवतो आहे, त्यामुळे चॅनलला देखील सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 16 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पारनेर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गुजरात राज्य आहे. प्रश्न क्रमांक 18 कोणत्या आकाशगंगा समूहाचा वेध घेण्यास महाराष्ट्रातील जुन्नर येथील जागतिक पातळीवर असलेल्या रेडिओ दुर्बीणने यश मिळवले आहे? तर बघा आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 18 ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी एबेल 521 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अप्सरा नावाने ओळखली जाते. आणि यासाठी कोणत्या देशांनी मदत केली होती? यासाठी कोणत्या देशांनी आपल्याला मदत केली होती तर ते मला काय करायचं आहे सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी औष्णिक विद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 21 कोणत्या देशात जगात सर्वाधिक सोन्याचा साठा आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अमेरिका. पुढचा प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणते पाण्यात विरघळणारे विटॅमिन आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए विटॅमिन सी. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या ठिकाणी देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विशाखापट्टणम. शेवटचे 2 प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर सूत गिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भिवंडी. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. शेवटचा प्रश्न बघूया. कोणत्या देशाचा पराभव आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत केला? तर ऑप्शन क्रमांक